20 घरगुती उपाय. 1. वारंवार डोकेदुखी होत असल्यास भात खाणे टाळा. 2. केस लांब आणि दाट होण्यासाठी मोहरीचे तेल दुधात मिक्स करून केसांना लावावे. 3. जर तुमचे फक्त पोटच वाढले असेल तर रोज रात्री झोपताना नाभीत बदामाचे तेल घालावे, त्यामुळे पोट हळूहळू कमी होते. 4. नेहमी चपाती हळूहळू चावून खा, त्याने पोट आणि कमरेची चरबी कमी होईल. 5. सकाळी रिकामी पोटी थंड पाणी पिऊ नका, शरीराला हानी पोहोचते. 6. आंब्याचा रस श्रीखंड आंबट असल्यास त्यात थोडासा खाण्याचा सोडा दुधात विरघळून घालावे, सर्व आंबटपणा निघून जातो. 7. थंड दुधाऐवजी गरम दूध प्या, गरम दूध प्यायल्याने हाडे मजबूत होतात. 8. हाडांमध्ये कमजोरी जाणवत असेल तर सोयाबीन खा, हाडे मजबूत होतात. 9. श्वास घेण्यात त्रास होत असेल तर हिरवी मिरची खाल्ल्याने आराम मिळतो. 10. द्राक्ष नेहमी खा, त्यामुळे किडनी स्टोन तयार होण्यास प्रतिबंध होतो. 11. जो एका जागी बराच वेळ बसतो त्याचा मेंदू कमजोर होतो. 12. लसणामध्ये अँटीटॉक्सिक्स, अँटीफंगल, अँटीबॅक्टेरिया गुणधर्म असल्याने ताप कमी होण्यास मदत होते. 2 ते 3 लसणाच्या पाकळ्या चघळल्यास ताप कमी होण्यास मदत होते. 13. कणिक मळताना त्यात गरम तेलाचे मोहन टाकल्याने त्यापासून बनलेले कोणतेही पदार्थ छान खमंग आणि खुसखुशीत होतात. 16. भजी बनवत असताना त्यात जर खाण्याचा सोडा टाकणार असाल तर चुकूनही हळद पावडरचा वापर करू नका, नाहीतर भजी लालसर काळी दिसू लागतात. 18. गोळात असलेले कॅल्शियम, फॉस्फरस हाडं मजबूत करण्यास मदत करतात. 19. आंबील प्यायल्याने रक्तातील साखरेचे प्रमाण नियंत्रित ठेवण्यास मदत होते. 20. पांढऱ्या कांद्यामध्ये क्रोमियम आणि सल्फर प्रमाण अधिक असल्याने ब्लड शुगर नियंत्रणात राहते.